आजचा ब्लॉग इतका इंटरेस्टिंग आहे की या पुढचे ब्लॉग पण तुम्हाला खूपच इंटरेस्टिंग भेटणार आहे. तर माझं नाव आहे रोहन. तर मी जाणार होतो पुण्याला. मग माझा मित्र मला सोडायला लगेच स्टेशनला. तर इतकी थंडी वाजवली होती त्याने इतकं पॅक करून घेतलं की आतंकवादी दिसू लागला तो. मग मला स्टेशनवरती सोडलं वगैरे. चल बाय बाय म्हणलं. माझी ट्रेन आपली परळीच्या बाहेर नाही. मग म्हणलं आता चला मग कसं बस लातूर पर्यंत पोहोचलो. लातूर मध्ये मग पोहोचल्यानंतर ट्रेन खूपच वेळ थांबली. मग मी बोर होऊ लागलो म्हणून बाहेर थोडा आलो आणि म्हणलो चला बघूया बाहेरचा नजर. बाहेरचा व्ह्यू इतका भारी होता ना बापरे, तुम्हाला मी सांगू शकत नाही. तुम्हीच बघा. तितक्यामध्येच माझा एक फॅन पण भेटला. ट्रेन खूप वेळ असल्यामुळे त्याने मला म्हणला की भाई एक व्हिडिओ घेऊ का, तुमचे ब्लॉग वगैरे मला आवड. आणि बाय चान्स तो आपल्या परळीचाच पुण्याला जाऊ लागला. त्या मित्राशी भेटून मला पण खूप भारी वाटलं. हॅलो मित्रांनो, मी आता सध्या पुण्याला जात होतो. तिकडे माझे फॅन फॉलोअर्स भेटलेले आहेत. कुठले आहेत सध्या? आम्ही परळीकडे परळीकडे का? सध्या राहिला कुठे असतात तुम्ही? पुण्याला असतात. ब्लॉग कसे आवडले का माझे? आवडले. खूप काय नाही तुमचं ब्लॉग. ठीक आहे ठीक आहे. आता कुठे पुण्याला कशा झाला तुम्ही? शाळा आहे आपल्याला. इथे स्कूलला असतात तुम्ही? ब्लॉग छान आहेत आपले. छान आहे. ठीक आहे ठीक आहे. फॉलोअर्सला मला सांगा काही कसे लाईक वगैरे सबस्क्राईब करायला. आमच्या मित्राला फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता दिवसाचा प्रवास असल्यामुळे तर झोप तर काय होत नाही आपली पूर्णपैकी. मग इतकं बोर होईल. मग फ्रेश वगैरे आता चला म्हणलो दरवाजामध्ये जाऊन थोडे बाहेरची हवा पण खाऊया, बाहेरचा व्ह्यू वगैरे बघू. मग इतक्यामध्येच एक लोणी नावाचं गाव आलं. मला वाटतं या गावाचं नाव लोणी कारण पडलं असं की इथे खूप लोणी असणार. मग पुण्याच्या जवळ पोहोच बाहेर बघतो तर काय ट्रेनच्या पट्टीवरच गेम खेळत बसलेली होती. पुणे स्टेशनला गाडी थांबली. मग बाहेर आलो ट्रेनच्या आणि म्हणलं बाहेर शोधू लागलो. त्यामध्ये बघितलं बाहेर गर्दी होती. म्हणलं आता हे कुठे सापडेल. मग तितक्यामध्येच बाहेर पण सापड. मग इतकी बाहेर ट्रॅफिक लागलेली होती की खूप संध्याकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक मध्येच आम्हाला 1-1.5 तास गेला. मग ट्रॅफिक बाहेरचं निघत की नाही का, माझ्याकडे एवढी मोठी बॅग होती की मी थकलेलो होतो एवढी बॅग सांभाळ. माझा मूड फ्रेश झाला एवढं हे गाणं ऐकून. ह्या भाऊने आणि ट्रॅफिक मध्ये पण एकदम झकास लावला. या पोरीचा बघूनच्या नवानं गाणं खरं. या पोरीचा बघूनच्या नवानं गाणं. समोर पोहोचलं लगेच आम्ही नाही का जेवणासाठी बाहेर आलात की इतकी भूक लागलेली होती की बाबा तुम्हाला सांगू शकतो कडक भूक. मग लगेच ऑर्डर वगैरे केले नाही का चिकन मागवलं. मस्तपैकी जेवण झालं. मग नंतर आईस्क्रीम वगैरे खाली. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.